हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कामारी इथं आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत सर्व रोग निदान आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांनी रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि इतर आजारांची सखोल तपासणी केली। हजारो रुग्णांची तपासणी करून मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं। गंभीर आजारग्रस्त सुमारे 200 रुग्णांना पुढील उपचारासाठी सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ट्रस्ट रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था आमदार कोहळीकर यांच्या पुढाकारातून करण्यात आली। गेल्या 10 वर्षांपासून मतदारसंघात दरमहा आरोग्य शिबिरं राबवली जात आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांना या उपक्रमाचा मोठा दिलासा मिळतोय। साहजिकच दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय हे असं रुग्णालय आहे की जिथं आदिवासी क्षेत्रातील तळागाळातील गोरगरिबातील व्यक्तींना तज्ञ डॉक्टर आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री याद्वारे उपचार केले जाते। आणि आजच्या परिस्थितीत अशा प्रकारचे उपचार एवढे महागडे झालेले आहे की सर्वसामान्य जनतेच्या खिशेला न परवडण्यासारखे आहे। परंतु माननीय आमदार कोहळीकर साहेब हे आमदार नसताना सुद्धा एक दिवस जेव्हा त्यांनी मेघे ग्रुप, अदानी ग्रुप यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना अशी इच्छा व्यक्त केली की माझ्या या अतिदुर्गम भागात अतिशय गरीब, त्याचप्रमाणे आदिवासी क्षेत्रातील तळागाळातील सर्व रुग्ण या परिसरात आहेत आणि त्यांचा महत्त्वाचं म्हणजे की त्यांना पैशाअभावी त्यांच्यावर उपचार होत नाही आणि पैसा जरी असेल परंतु त्या प्रकारची तज्ञ सेवा मिळत नाही। या संदर्भात माननीय आमदार साहेबांनी विनंती केली की माझ्या या विधानसभा क्षेत्रात दर महिन्याला एक तरी शिबिर असं घ्यावं की ज्यामध्ये रुग्णाला 99% खर्च येणार नाही। अशा प्रकारचे शिबिर हे माननीय कोहळीकर साहेब दर महिन्याला या क्षेत्रात आयोजित करतात। यापूर्वी सुद्धा त्यांचे 10 ते 12 शिबिर या हिमायतनगर असो, हातगाव असो किंवा इतर ठिकाणी तामसा असो इथे अशा प्रकारचे सर्व शिबिर झालेले आहे। या शिबिराचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय हे वारंवार अशा प्रकारचे शिबिर हे आयोजित करतं। यामागचा एकमेव उद्देश म्हणजे आज जी आर्थिक परिस्थितीमुळे बऱ्याच रुग्णांचा जीव सुद्धा जाऊ शकतो ते होऊ नये हा एकमेव उद्देश आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचा आहे। त्यामुळे अशा या शिबिरामध्ये सर्व आजारांच्या डॉक्टरांना शिबिरस्थळी आणून त्यांना त्या रुग्णांची इथे स्क्रीनिंग केल्या जाते। प्राथमिक त्यांचा काय त्यांना आजार आहे याविषयीची माहिती घेतल्या जाते आणि त्यानंतर डॉक्टरांना जर असे वाटले की या रुग्णाला रुग्णालयात जाऊन त्याच्या इतर तपासण्या, मग ती रक्त, लघवी, सोनोग्राफी, एक्सरे, MRI, CT स्कॅन, एंडोस्कोपी या प्रकारच्या ज्या चाचण्या आहेत ज्या अति महागड्या आहेत या सर्व चाचण्या त्यांना रुग्णालयात जाऊन केल्या जातात। आणि विशेषतः अशा शिबिरातील रुग्णांसाठी शिबिर स्थळावरून लगेच बसची सुद्धा व्यवस्था केल्या जाते आणि ही विनामूल्य सेवा राहते। रुग्ण तिथे गेल्यानंतर त्याला त्या संबंधित वॉर्डमध्ये पाठवून तेथील डॉक्टर त्याच्या आजाराप्रमाणे त्याच्या तपासण्या, त्याचा उपचार सुरू करतात। आणि हा उपचार सुरू करत असताना त्यामध्ये शक्यतोवर 2 प्रकारचे उपचार असू शकतो। एक तर काही रुग्णांच्या सर्व तपासण्या झाल्यावर त्याचं रोग निदान कन्फर्म झाल्यानंतर त्याला औषधोपचार देऊन त्याला डिस्चार्ज दिला जातो आणि दुसरा रुग्ण असा की त्याचा सर्व तपासण्या करून जर त्याला शस्त्रक्रियेची गरज असेल तर ती शस्त्रक्रिया सुद्धा विनामूल्य करून अशा रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो। अशा प्रकारचे हे शिबिर आयोजित करणं हे माननीय कोहळीकर साहेबांनी सुरुवातीपासून सांगितलं आणि मला हे शिबिर आयोजित करताना एक आनंद होतो की आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय अशा प्रकारचे सामाजिक बांधिलकीचे कार्यक्रम वारंवार आयोजित करते। कारण या शिबिरामध्ये अशा कुठलाच आजार नाही की त्यावर निदान आणि उपचार केला जाणार नाही। तिथले जे रुग्ण आहेत आपल्या शिबिराच्या माध्यमातून उपचार जो आहे तो मोफत होतो का? हा, तर त्यांना आपण सुरुवातीला, कारण इथून त्या रुग्णाला दुसऱ्या दिवशी बसनी रुग्णालयात नेऊन तिथे त्यांच्या आजारासंदर्भातल्या रक्त, लघवी, सोनोग्राफी, एक्सरे ह्या ज्या काही तपासण्या ज्याचा खर्च जास्त लागतो त्या खर्च विनामूल्य केल्या जातात। त्यानंतर तो रुग्ण ज्या बेडवर जातो तो बेड चार्ज, त्याच्यानंतर त्या रुग्णाला 2 वेळचं जेवण हे विनामूल्य दिलं जातं आणि त्यानंतर जो रुग्ण शासकीय योजनेत येईल त्या रुग्णाला शासकीय योजनेत आपण फंड मागून त्याचा पूर्ण 100% उपचार करतो आणि जो रुग्ण शासकीय योजनेत येणार नाही अशा रुग्णाला आपण आपल्यातर्फे काही मदत करून त्या रुग्णाचा सुद्धा 99% आपण हे विनामूल्य करतो। कारण याच्या मागचं एकच धोरण आहे
की त्या गोरगरीब जनतेला अत्याधुनिक सेवा आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून चांगल्यात चांगला उपचार देणं हे आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. आणि आज पूर्ण महाराष्ट्रात विदर्भात हे एकमेव असं रुग्णालय आहे की अशा तळागाळातील गोरगरिबातील आदिवासी क्षेत्रात जाऊन अशा प्रकारची शिबिरं वारंवार आयोजित करतात. आज आपले हदगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार लोकनेते आदरणीय बाबूराव कदम कोहळीकर साहेब यांच्या माध्यमातून जे सर्वसामान्य गोरगरीब जे रुग्ण आहेत त्यामध्ये आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी वर्धा दत्ता बेदे यांचं आणि आपले आमदार साहेब लाडके आमदार बाबूरावजी कदम कोहळीकर साहेब यांच्या संयुक्त उपक्रमातून आज कामारी येथे 19 एप्रिल 2026 रोजी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. आणि ह्या आरोग्याचा वारसा आज सर्वसामान्याला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये परवडत नाही, म्हणून आज आमदार साहेबांच्या माध्यमातून हजारो ऑपरेशन मोफत झालेले आहेत वर्धा येथे. आज आमदार साहेबांनी आज पायाभूत सुविधा असू द्या, स्मशानभूमीतील प्रश्न असू द्या आणि सर्वसामान्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्य असेल तरच आपले शरीर आपलं तंदुरुस्त असेल तरच आपल्याला जगण्याला किंमत आहे. हे आमदार साहेबांच्या कृतीतून वारंवार आम्हाला म्हणजे पाहण्यात येतं. आता किती वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे? आमदार होण्याच्या पर्यंत चालू आहे की आमदार चालू आहे? कोळीकर साहेब ज्या वेळेस जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तेव्हापासून जे यांनी आरोग्याचा वसा हाती घेतलेला आहे, आपल्या विधानसभेतील लोक आपले तंदुरुस्त राहावे यासाठी त्यांनी आरोग्याचा वसा घेतलेला आहे. त्यावेळेस नंतर साहेबांना खासदारकीचं तिकीट मिळालं, नंतर आता आमदार झाले. पण अगोदरपासून जी सुरुवात केली आहे साहेबांना आरोग्याची मोहीम आजपर्यंत ही थांबली नाही. आणि यावर्षी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळं या येणाऱ्या वर्षात म्हणजे या वर्षी नाही का 2026 मध्ये दर महिन्याला एक शिबिर असे वर्षातले 12 शिबिर होणार आहेत. त्यापैकीच कामारी येथील आत्ता हे आरोग्य शिबिर आहे. रुग्णांना समजा सिरियस पेशंट असला तर हे कसं घेऊन जाणार? आज इथं नाही का कितीही आज 1000 पेशंट इथं आले असतील तर या पेशंट मध्ये 2 पावत्या आपल्याला रुग्णाला मिळणार आहेत. जे गुलाबी पावती आहे त्या गुलाबी पावतीमध्ये असं सांगण्यात येते डॉक्टरतर्फे की बाबा ह्या पेशंट थोडं सिरियस आहे. मग या पेशंटला उद्या स्वखर्चातून डॉक्टर म्हणजे वर्धा येथील डॉक्टरांच्या स्वखर्चातून इथं आपल्याला बस येईल आणि रुग्णांचं जाणं येणं आणि तिथं राहणं, रुग्णांसोबत एखादा व्यक्ती जरी असेल तर त्यांना सुद्धा जेवण्यासकट सगळी ही व्यवस्था मोफत केली जाते, भले तो आजार कुठलाही असो. सगळं कुठे जातील काय येऊन सगळं मी भैरोबा इठरराव शिरफुले राहणार कामारी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड. मला सातत्यानं पॅरेलेस ची येता होती. बरेच दवाखान्यामध्ये मी दाखवलं, माग हातगावला शिबिर मध्ये सुद्धा दाखवलं आणि त्या गोळ्या इंजेक्शनानं थोडाफार फरक पडला. तर माझी इच्छा आहे की हे संपूर्ण बिमारी नायनाट व्हावं. आमचा एक मेवना जोळगावचा पॅरेलेस मध्ये असा तर त्याला उचलून टाकू लागले. ते 7-7 हजार 9-9 हजाराचे काहीतरी इंजेक्शन गेले. तसं मेगा सांगवीला जाऊन सरकारी मोफत व आयुष्यमान याच्यामध्ये भरती होऊन मी टनटन प्रकृती व्हावं ही माझी इच्छा आहे. आणि बाबूराव कोळीकर साहेबांचं कार्य कसं वाटतं तुम्हाला? आरोग्य शिबिर घेतात त्यांनी नंबर 1 आहे साहेब. असं कसं म्हणतात? सर्वसामान्य जनतेचे आमदार आहेत ते, तळागाळातल्या माणसाचे तळागाळातल्या माणसाचे आमदार आहे. सुखादुःखात सहभागी होणारा माणूस आहे. गर्व नाही, अभिमान नाही, सगळे याला घेऊन चालतात. आणि याच्या प्रेरणेनं बरेच आमदार नसताना सुद्धा हे शिबिर आरोग्य जनतेची सेवा केला. त्याचं एकच आहे की 80% समाजसेवा, 20% राजकारण, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. भोळा बाबडा माणूस आहे. कोठे हात दाखवा, फोन केलं तेव्हा बोलायला तयार आहे. हे एक तालुक्याला विकासाचा आधारस्तंभ भेटल्यासारखा आहे. आधारस्तंभ आहे. बरेचदा आम्ही आमदार साहेबाला रस्त्याची मागणी केली तरी त्यांनी सांगितलं की बा आता हे मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्त्याला आम्ही मंजुरी दिलेली आहे, GR निघाला. त्यांनी जे आरोग्य शिबिर चालवतात, मोफत आरोग्य शिबिर, त्यांच्यामधून तुम्हाला अनुभव आलेला आहे आणि किती रुग्ण असे आहेत त्यांना हा अनुभव आलेला आहे? मी सांगतो साहेब, मला तर स्वतःला असे बरेच याच्या अगोदर हातगावला किंवा हिमायतनगरला आमच्या इथं
हैदराबादला गेले, नांदेडला गेले, लाखो रुपये खर्च करून त्याला गुन्हा आला नाही. याचं फुकट त्याचे ऑपरेशन झाले. आमच्या इथे एक असा पेशंट होता की लहान लेकरू मूत्रपिंडाचा, त्याची लगी होत नव्हती. त्याने हैदराबाद केलं, नांदेड केलं, पण केवळ या बाबूरावच्या या शिबिरामुळं हिमायतनगरला दाखवून गेल्या वर्षी मुलगा टनटन झाला, 1 रुपयाचा खर्च नाही. ग्रामीण भागामध्ये आमदार बाबुराव कोळीकर यांच्या संकल्पनेतून एवढा मोठा भव्य शिबिर भरण्यात आला. काय बोलणार याच्याविषयी? तीच बोलतो ना त्यांना. आमच्या कामारी ते ग्रामीण भागामध्ये बाबुराव कोळीकर साहेबांनी आमच्या गावामध्ये शिबिराचे आयोजित केलेले आहे. तरी गोरगरिबासाठी, जनतेसाठी, सगळ्याच्या दुःखासुखामध्ये सहभागी होणारे आमचे बाबुराव पाटील आमदार साहेब आणि सगळ्या समाजासाठी, तळागाळातल्या माणसासाठी, सगळ्यासाठी अहोरात्र रात्र दिवसाची रात्र करून आणि त्यांनी असा योग घडून आणला आमच्या कामारीला. पहिलं शिबिर माझ्या कामारीमध्ये आहे. ते मला असा आनंद होतो की माझ्या जनतेला सगळ्या मायबाप दुःख सुख असं 500 लोकांच्या जवळपास झाले असतील. तरी अडचणी कशा आल्या आम्हाला की अक्षय तृतीया असल्यामुळं, नाही तर एक जवळजवळ 700-800-900 लोक होते. अडचण आल्यामुळं त्यांना येऊ शकली नाही काही. तरी असंच कोण्या शिबिरमध्ये आणखीन आमचे कामारीचे लोक अर्धे आणू शकतो आम्ही. आणि या कामारी परिसरामध्ये गोरगरिबाच्या जनतेच्या कळवळीसाठी अशा हादगाव हिमायतनगर ते निदान सभेच्या बाबुराव कोळीकर, नांदेड जिल्ह्यामध्ये असा आमदार नाही, आम्हाला मिळाला नाही. आणि मिळला तर योगायोग चांगलं. कोणाचं काय असलं तरी आम्हाला समाज काय, आता कोणाचं पैसे देऊन घेऊन असेल, सुखातला असेल, कोणाची फुकट फ्री सेवा, आरोग्य विभागाची फ्री सेवा आहे. आमच्या टीम आमची वर्ध्याची इथं आणलेली आहे. त्यांचे लाख धन्य आशीर्वाद. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा कार्यसम्राट आमदार होणे नाही म्हणून असे इथले जे आहेत ते जनता सांगत आहे गावची. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांच्या कार्याबद्दल? तर आमच्या कामारी इथून प्रतिष्ठान खूप आहे. तरी महाराष्ट्रामध्ये आमच्या असा आमदार आम्हाला लाभला. तरी कार्य आमदार साहेबांचं इतकं आहे की लाख सांगू नये असं इतकं खूप आहे. तळागाळातला आणि चांगल्या विचाराचा माणूस, शाहू प्रेमळ मनाचा माणूस असा आमदार साहेब आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या हादगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये आम्हाला लाभलेला आहे. तरी त्याचे खूप खूप धन्यवाद. आशीर्वाद आम्हाला त्याच्या लेकराबाळा लागो आणि आमच्या लेकराबाळा त्यांचा आशीर्वाद लागो. सदैव त्यांना आमच्या आशीर्वादात राहावं आणि सदैव 80% आमच्या हादगाव हिमायतनगर तालुक्याच्या जनतेसाठी काम करण्याची त्याला अशी संधी देऊ. माझी जय हिंद, जय महाराष्ट्र.